आजकाल पोरच घरातली कामं करायला लागली. पोरीनं काय आहे घातली, लिपस्टिक लावली, लाली लावली, चला बोंबलं देंडा. घरचं कुणाला काय पडलेलं नाही. आई बापांनी लाडावून ठेवलेल्या पप्पांच्या पर्यांना. त्या पप्पांच्या पर्याला लय घातक आहेत रे या आईला. मावा खायला पैसा नसतो त्यांच्या पप्पाकडे, त्यांना जावं पाहिजे या आईला. 2-2 लाख वाला कुठून आणायचं. स्वच्छ करून ठेवायचं सगळं घर, असं चकचकाचक क्लीन करून ठेवतो का ना. आई खोळ्या का रेडीच झाली पाहिजे. 2 शिव्या कमी भेटले पाहिजे. वॉशिंग मशीन मध्ये सगळं बोंबलं सगळं टाकतो. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. वॉशिंग मशीन घेतल्यापासून हिच्या आईला 4 वेळा कपडे फिरवत्या. आई माझी लय डेंजर आहे. 4 वेळा कपडे वॉशिंग मशीन मध्ये फिरवते. महिन्याचं लाईट बिल आल्यावर आई घातली माझ्या डोक्याला 75. लाईट बिल बघून मी जे आयला वॉशिंग मशीन मध्ये स्वतःला गोल फिरवून घ्यायला दाखवतो. एक मुलगा या आईला मुलगा असून कसं घर स्वच्छ करतो. फरशा बिरशा सगळं पुसायला लागतं. आपण लाजत नाही बाबा, घर आपल्याला राहायला लागतं तर कशाला लाजायचं. आता किचन मध्ये असं चपाचक घासतो का नाही बघा. 1 नंबर किचन मध्ये स्वच्छच करतो किचनला. मागे पण घासायचे दिवस येणार आहे यायला. बेकार भेंडी आपल्या चड्ड्या आपल्या धुवायला लागतात. माहिती का तुम्हाला. किचन कसं स्वच्छ असलं पाहिजे. सगळं काम घरातली आपली आईच करल असं नसतंय. समजलं का. 4 शिव्या घालून काहीतरी चांगलं शिकतं. तिथे स्वच्छ असलं की घरात लक्ष्मी राहते. तसं वातावरण एकदम जरा मस्त असतं. जरा आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे. विषय काय आपल्या आईला किती त्रास द्यायचा. आयुष्यभर दुःख काढलेत. पोरग्याच्या राज्यात जरा व्यवस्थित राहिली पाहिजे. माणसाने खायला लाजायचं नाही आणि पैशाला माजायचं नाही. जो पैशाला माजला का नाही त्या विषय संपला. शाबास बेटा. किचन असं चकाचक पोचताय की नाही मायला खोळ्यागत विषय झाला पाहिजे. कच्चा पुसायचं कच्चा. दिवस आपल्यावरती लय डेंजर आलेत बाबांना. काय माहितीये का, आपल्या चड्ड्या पण आपल्याला उचलायला लागतात इथं. असा विषय झालाय. चड्डी गँग चड्डी गँग चड्डी गँग खोळ्यागत चड्डी गँग. आता मेन पार्ट सगळ्यात बेस्ट. तुम्ही घरात करताय का नाही काय माहित नाही, पण आपण करतो आपल्या घरात. मला दाखवतो थांबा. 5च मिनिटं थांबा. एकदम मेन काम तुम्हाला दाखवतो कसं करायचं असते. नाद नाही करायचं. स्टाईल भी मारने का आणि खोळ्यागत आपल्या घर को स्वच्छता से रखने का. घर जर स्वच्छ असलं का नाही लक्ष्मी येते. कुठली पैसेवाली का तुम्हाला बर्बाद करणारी नाही. बघा मेन काम कुठल्या पोरांनी घेतलंय का हातामध्ये असा माप आपण घेतो बाई. लाजायचं कशाला. यायला खायला नाही लाजायचं तर काम करायला कशाला माजायचं. सगळी कामं करतो बा. असं घर जरा स्वच्छ असले की देवपूजा केल्यावरती जरा बरं वाटतं. आई घातली मेन पहिल्यांदा मापच घेतला भावानं. उत्कृष्ट काम जगातलं दाखवतो. पहिल्यांदा झाडू घ्यायला लागते. भावानं झाडू मारलंच नाही. कच 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 झाडू मारायचं. पुढं करत जाऊया म्हणजे तुम्हाला बघायला बरं वाटेल. तिकडं लावतो कॅमेरा, तिकडे ठेवतो म्हणजे दिसला आहे का नाही भाऊ तुमचा कसा घर पुसतो. जर तुम्हाला क्रिकेटची प्रॅक्टिस करायची असेल तर घरातला झाडू हातात घ्यायचा आणि असं फरशी साफ करायचं. असं फरशी साफ करायचं की हार्दिक पांड्या वाटतं दिस शॉट. समजलं का. जबरदस्त प्रॅक्टिस करायचं. सगळं घर बिल स्वच्छ झालं की आपण आवळायचं, पूजा करायची आणि त्याच्यानंतर खाली जायचं. खाली गेल्यानंतर पोरांच्या गोट्या आवळायच्या. जे आपण पोरांमध्ये बसलो ना त्यांच्या गोट्यात आवडल्या जातात. कारण आपला विषयच तसा हाड असतोय. लागला भावांनो.
आता फरशी पुसतो बघा कशी. हॉल किचन सगळं साफ झालं की विषय सगळा मोकळा. म्हणजे आईच्या 2-3 शिव्या कमी भेटणार आपल्याला. म्हणजे जास्त शिव्या खायला नाही भेटणार, कमी शिव्या देणार आई. आई 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 ले डेंजर है. हमारा माँ साहब बहुत खतरनाक है. इतना गंदा गंदा गालियाँ बकता है, हमारा डोका खुला हो जाता है. समझ में आया क्या? झाडू मारले 4 वेळा, समजलं? असं तुम्ही पण तुमच्या घराला स्वच्छ करत जावा भावानं. मजाक मस्ती सगळं करू. घरामध्ये जरा आईला मदत करत जावा. घर स्वच्छ पण राहील आणि आईच्या कामामध्ये जरा मदत पण होईल आणि आईला बरं पण वाटेल. प्रत्येकाने आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे बरं का. आपण तर लय आईची काळजी घेतो म्हणून देवाने आपल्याला असा ठेवला आहे. लाईफमध्ये फुल एन्जॉय, फुल मस्ती, कामधंदा आपला सगळा व्यवस्थित होत राहतोय आणि घर पण एकदम व्यवस्थित. फरशी पुसतो आता हॉलची. तिकडची बेडरूमची झाली, आता हॉलची फरशी पुसतो. ही तलवार लेने का सपासप 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 घराच्या फरशा पोसा करायचे. म्हणजे पुसायचे त्याला असा पुस करायचा. म्हणजे काटा काटा खुल्या पंखा लावूया राहिलं पाहिजे. टॅलेंटेड आण्या म्हणतात आपल्याला. टॅलेंटेड आण्या काय विषय आहे. घर साफ करायचं आणि सगळा कचरा उचलायचा आणि शेजाऱ्याच्या घरात टाकायचा. अंडरवेंट पिळायचं आहे. आपली चड्डी आपल्याला धुवायला लागते, लक्षात ठेवा. आणि आपली चड्डी आपल्याला धुता आली पाहिजे, तर तो कामाचा माणूस. ज्यांनी धुतली स्वतःची चड्डी कधी नाही फाटली त्याची चड्डी. भावानं तुम्हाला दाखवतं अंडरवेंट पण कसं पिळतात ते. आपली चड्डी आपल्याला धुवायला लागते. खोटं बोलून काय होणार आहे का. ही अशी चड्डी अंडरवेंट घ्यायची आणि असंच पिळायचं. असं पिळायचं, फुल ट्रायसेप दिसला पाहिजे. चड्डी एवढ्या ताकदीने पिळायची. म्हणजे कसं जेवढी पिवळी झालेली असते का नाही चड्डी, ते पिळल्याने सगळं घाण निघून जाते आईच्या गावात. ही चड्डी झाली, आपली चड्डी पिळून झाली. लक्सची चड्डी आहे. म्हणजे कसं लक्सचा सुगंध आला पाहिजे. लक्सची चड्डी आहे. आता कसं घर स्वच्छ केल्यावर एकदम बेस्ट वाटतंय. असं आपल्या घराची काळजी घेता आली पाहिजे. मित्रांसाठी सांगतोय आपल्या. जबरदस्त असं चकाचक घर करायचं की आपल्या आईला वैताग नसला पाहिजे. जरा तरी थोडंफार शरम लाज लज्जा काय असेल मित्रांनो तर आपल्या घराला स्वच्छ ठेवा आणि घर स्वच्छ ठेवत जावा. तुझा नाद नाही ठेवायचा. नाद चांगला असला पाहिजे. जो गेला बाईच्या नादाला तो गेला आयुष्यात नाही. बाईचा नाद सोडा भावानं. बाईच्या नादाला लागला तर आयुष्यातून गमवून बसशीला. बाईच्या नादानं सगळं लुगड्यात गमावलं. लक्षात आहे का. निरुपुळे वा निरुपुळे तेव्हा कार्यक्रम टप्प्यात आटपणार, नाहीतर काहीच नाही. खुल्यागती विषय होणार आहे. टप्प्यात कार्यक्रम आटपायचा असेल तर निरुपुळे. पण वाड्यावर या. वाड्यावर आल्यावरती बाई पैसे आपले खर्च नाही करायचे, फक्त बघायचं आणि जायचं. मित्रांनो, जर आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. भावानो खतरनाक खुल्यागत मजा येणार आहे आपल्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. कारण आपण माणूसच हटके आहे. दणका दिल्याशिवाय पाणी काढत नाही. दणका दिला की पाणी लगेच निघतोय. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तुम्ही लोक करणार नाही, स्किप करणार आणि पुढे जाणार. घाण सवय लागली आहे. आपलं बोलायचं काम आहे म्हणून आपण बोललोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करायचं असेल तर करा, नाहीतर बॉम्बलाच जावा. आपलं काम आहे म्हणून केलं. तुम्ही स्किप करणार आणि पुढे जाणार. मला माहिती आहे आमच्यासारख्या मिडल क्लास माणसाला जो सपोर्ट करेल तोच जाईल वरती. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब भावानो.